हो नमस्कार, चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनेलवरून. आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 25 मालतीची चतुराई या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मी टेक्स्टबुकमध्येच दाखवणार आहे. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चला पाहूया. पहिला प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. मालतीला कोणत्या गोष्टीचे नवल वाटले? पहा, हे उत्तर आता इथेच मी दाखवणार आहे. हे बघा, मालतीला कुठल्या गोष्टीचे नवल वाटले? मालती जेव्हा सकाळी उठली तेव्हा हे बघा, गोट्यात एकच बैल, दुसरा बैल गेला कुठे? आणि मल्हाराने घाबरून मालतीला विचारले तेव्हा मालती झटकन बाहेर आली आणि तिलाही या गोष्टीचे नवल वाटले. तर आपण इथंपर्यंत उत्तर आपण करणार आहोत. पहिल्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेले आहे. 1 हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. पाहूया दुसरा प्रश्न कोणता आहे. मल्हारना डोक्याला हात लावून का बसला? पाहूया कुठे उत्तर मिळत आहे आपल्याला. पहा, इथेच आहे उत्तर. जेव्हा त्याने दोघांनी बैलाचा शोध सुरू केला तेव्हा गावभर शोधलं पण बैल काही सापडला नाही. दोघे खूप थकले घरी आले आणि आता काय करायचे? बैल कुठे गेला असेल? एकच बैल, शेती कशी करायची? आणि म्हणूनच या विचाराने मल्हारना डोक्याला हात लावून बसला. तर इथंपर्यंत आपण उत्तर घेणार आहोत. पाहूया कुठून सुरू झाले उत्तर. तर इथे 1चं प्रश्नाचं उत्तर इथं आपल्याला मिळालेलं आहे. पहिल्या प्रश्नातलं आजचं उत्तर. अतिशय सोप्या पद्धतीने मी उत्तरं देणार आहे आणि तुम्ही तुमच्या भाषेत ही उत्तरं लिहिला तरी चालू शकतं. पाहूया पुढील प्रश्न. बैल चोरणारा माणूस मनातून का घाबरला? पाहूया आता याचं उत्तर कुठं आपल्याला मिळतं आहे. पहा, इथंच उत्तर आहे. हे पहा, मालतीला तिचा हरवलेला बैल दिसला जेव्हा ती बाजारात गेली होती तेव्हा. आणि ते दोघे त्या बैलाजवळ गेले. त्या बैलाला मालतीने गोंजारले. हा आमचा बैल आहे असं तिने आरडाओरड सुरू केली. परंतु इथे पहा, दुसऱ्या पानावर हे थोडं उत्तर आहे. बैल चोरणारा माणूस मात्र मनातून घाबरला होता. इथंपर्यंत आपलं 3 नंबरचं उत्तर घेणार आहोत. पहा, इथे मी लिहिणार आहे 1चं 3, 1चं ई उत्तर. जसे प्रश्नाचे क्रमांक आहेत तसे मी क्रमांक इथे टाकत आहे. पाहूया पुढील प्रश्न. मालतीने युक्ती करायचे का ठरवले? पहा, युक्ती करायचे का ठरवले? इथेच उत्तर आहे. पहा, मालतीच्या जेव्हा लक्षात आले की हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही म्हणून तिने काहीतरी युक्ती करायची ठरवले. पहा, अतिशय सोपी उत्तरे आपल्याला पुस्तकात इथे मिळून जात आहेत. तर 1 नंबरचं दुसरा ई हे उत्तर आपल्याला इथे मिळालेलं आहे. पाहूया त्या पुढील प्रश्न. मालतीने कोणती युक्ती केली? पहा, आता युक्ती कोणती केली तिने पाहूया. तर इथेच आपल्याला उत्तर सापडेल. तिने झटकन बैलाच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाली, सांगा बरे कोणता डोळा अधू आहे, उजवा की डावा? त्यावर मालतीने विचारलेला प्रश्न पाहून चोर गोंधळला आणि बैलाचा उजवा डोळा अधू आहे असं सांगितले. तर त्यावेळी ती पुन्हा म्हणते, नक्की सांगा बैलाचा उजवा की डोळा की डावा डोळा अधू आहे? त्यावेळी तो पुन्हा गडबडला, गोंधळला आणि थोडा विचार करून पुन्हा मनात गोंधळला आणि पुन्हा सांगितला त्याने डावा. पहिल्यांदा सांगितले उजवा, दुसऱ्यांदा सांगितले डावा. त्यामुळे तर तो खूप गोंधळलेला अवस्थेत होता आणि म्हणूनच मालतीच्या लक्षात आलेलं आहे बैलाचा डोळा कोणताही
अधून नव्हता. डोळ्यावरचा तिनं हात बाजूला केला तेव्हा ते दिसून आले. अशी ही युक्ती मालतीने केलेली आहे. आता हे उत्तर तुम्ही म्हणाल की मोठं होतं, पण तुम्ही तुमच्या भाषेत सुद्धा हे उत्तर छोट्या स्वरूपात लिहू शकता. आणि इथे पहा, इथे मी एकचं उ उत्तर, एकचं उ नंबरचं उत्तर इथं मी लिहित आहे. एकचं उ. तर पाहूया पुढील प्रश्न. चोराची बंबेरी का उडाली? पहा, कारण लोकांसमोर त्या चोराची लबाडी उघडकीस आली होती, म्हणून चोराची बंबेरी उडाली आहे. तर इथे हा एक मधला दुसरा उ हा प्रश्नही सुद्धा आपल्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे इथे सर्व प्रश्नांची उत्तरे मी टिकमार्क करून दिलेली आहेत आपल्या लेसनमध्येच. पाहूया पुढील प्रश्न ग्रामरचा आहे. थोडक्यात गाळेल जागा भरायच्या आहेत. मालती डॅश डॅश बाहेर आली. तर इथे पेन्सिलनं उत्तर लिहिलेले आहेत. पहा, तरी पण मी वाचून दाखवते. झटकन. एका बैलावर डॅश डॅश शेती कशी करायची? एका बैलावर शेती कशी करायची? शेती हे उत्तर पाहिजे इथे. तेवढ्यात मालतीला त्याचा डॅश डॅश बैल दिसला. कसा दिसला? हरवलेला बैल दिसला. पाहूया पुढे. बैलासमोर लोकांची डॅश डॅश जमली, गर्दी जमली. सगळ्यांनी मालतीच्या डॅश डॅश कौतुक केले, चतुराईचे कौतुक केले. आता त्यापुढील प्रश्न पाहत असताना आपण पहा इथे काय दिलेलं आहे. पटकन, झटकन यासारखे आणखी शब्द शोधा. तर यासारखे शब्द तुम्ही पाठामध्ये या शोधू शकता. ते आहे उदाहरणार्थ खटकन, मटकन, गटकन, चटकन, लटकन असे शब्द तुम्ही धड्यामध्ये शोधा किंवा तुम्ही स्वतः लिहू शकता. त्याचबरोबर पुढील प्रश्नही त्याच पद्धतीचा आहे. आरडाओरडा, सहजासहजी हे जोड शब्द असलेली पाठातील वाक्ये शोधा. तर या शब्दानुसार आलेली वाक्य आपण शोधायची आहेत. उदाहरणार्थ मी आता सांगते. तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पहा कुठे वाक्य आहे ते शोधून काढा. त्यानंतर सहजासहजी. हा चोर आपला बैल सहजासहजी देणार नाही. तर याचं सुद्धा वाक्य मी या पाठातलंच सांगितलेलं आहे, ते तुम्ही शोधून लिहायचं आहे. आता पाचवा प्रश्न काय सांगितला आहे. मालतीच्या चतुराईचे सर्वांनी कौतुक केले. तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक कधी झाले आहे का? घरी किंवा वर्गात सांगा. हा का डिस्कशन करायचा प्रश्न आहे, म्हणजे चर्चा करायचा आहे. सहावा प्रश्न पाहूया. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द पाहून पाठात शोधून लिहा. आता खरेदी, विक्री. खरेदी, विक्री इथेच मी लिहिते पहा. लहान, मोठा. लहान, मोठा. आणि डावा, उजवा. सोपी शब्द आहेत. आणखी भरपूर विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सापडतील, तेही लिहा. खाली शब्द आहेत तसेच लिहायचे आहेत. तर इथे आपल्याला हा स्वाध्याय आपण संपवलेला आहे. तर इयत्ता 5वीच्या पुस्तकातील मालतीची चतुराई हा 25वा लेसन यावरील संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडेल. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या कमेंट जरूर लिहा. तसेच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मराठी विषयांचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण पाहिलात. सर्वांना मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.